इथून आमची गंगा नदी वाहते आणि हे आमचं नळवाडी गावचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला पूर्ण मंदिर फिरवते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आमच्या नळवाडी गावाचा पार्ट 1 पार्ट 2 टाकणार आहे. याच्यासाठी आम्ही शूट करायला चाललोय. माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, आम्ही आता गाडीवरती चाललोय शूट करायला. तर वातावरण बघा, आताच थोडासा भुरभुर पाऊस येऊन गेलाय. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आमच्या नळवाडी गावाविषयी व्हिडिओ शूट केलाय. तर तुम्हाला मी आमच्या नळवाडी गावाचं मंदिर दाखवते. इथून आमची गंगा नदी वाहते आणि हे आमचं नळवाडी गावचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला पूर्ण मंदिर फिरवते. हे आमचं नळवाडी गावचं रामकुंड आहे. आता मी तुम्हाला दाखवते. इथं एंट्री करताना एंट्री इथून होते आमच्या गावची, सॉरी मंदिराची. एंट्री झाल्यानंतर तुम्हाला मी देवाचे दर्शन पण करून देते. बघा, हे आपले नंदी महाराज आहे. मी दर्शन घेतलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये, फक्त आमचं मंदिर दाखवते. आता आपण मंदिरात आलोय. हे आपलं पाताळेश्वराची पिंड आहे. बघा, हे पाताळेश्वर महादेवाची पिंड. त्यानंतर इथं पार्वती मातांची मूर्ती आहे आणि इथं सुदामदेव महाराजांची मूर्ती आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे नळवाडी गावाचं नाव जे पडलं ते आपले हे नळराज ऋषी, त्यांची इथं मूर्ती आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला बाहेर आल्यानंतर दाखवते. इथं आपले सगळे विठ्ठल, रखुमाई, तुकाराम महाराज, गणपती बाप्पा, सगळ्यांचे, हनुमान, श्रीराम, सगळ्या देवांची इथे मूर्ती ठेवलेली आहे. आणि हा सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला दाखवायचं असं की इथं शांताराम बाबांची मूर्ती बांधलेली, म्हणजे समाधी बांधलेली आहे. समाधी. चला तर बघा, असं मंदिराचं वातावरण आहे आमच्या गावचं. हे पाताळेश्वराचं मंदिर आहे आमच्या गावातलं, जे तिसऱ्या ठिकाण जे मी तुम्हाला दाखवणार होते, तर ते आज मी तुम्हाला दाखवले. आणि हो, आमच्या गावातून 2 नद्या वाहतात. यावरती मी तुम्हाला हे अपलोड करणार आहे, रील्स अपलोड करणार आहे इंस्टाग्रामला. साक्षी_दराडे_1 हा माझा इंस्टा ID आहे. तुम्ही जाऊन नक्की बघा. तर इकडे आपले हे बाबा जेवण करतात, मी तुम्हाला दाखवते. इथं आम्ही शिवरात्रीला आंघोळ करायला येतो पहाटे. आणि हा आमचा राकेश आहे, ज्याने आमचा व्हिडिओ शूट केलाय. आणि ही मानसी. चला तर मी तुम्हाला आज आमचं पूर्ण मंदिर दाखवलंय, त्याच्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता चला, आता टाइम झाला, आता आम्ही घरी जातो. आणि मी लवकरच रील्स अपलोड करणार आहे, तर त्या रील्स नक्की बघा तुम्ही. आणि तुम्हाला एक दाखवायचं राहिलं, हे आमचं मंदिर, हे मंदिर बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर वातावरण आहे. आणि इथंच आमचं पाताळेश्वराचं कार्यालय आहे, तुम्ही बघू शकता. हे पण खूप सुंदर आहे. आणि समोरच आमचे पाताळेश्वराचं मंदिर आहे. तुम्ही जर कधी आलेस तर या मंदिरात नक्की एकदा भेट द्या. आमच्या गावाचं नाव आहे नळवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर आता आम्ही घरी आलो, तिकडे झालं तर चांगलं झालंय. पण बघू आता कसं तुमचा रिस्पॉन्स भेटतो मला. तर नमस्कार मित्रांनो, आता मी आणि माझी बहीण आलोय वावरात. तुम्हाला दाखवते. ही माझी बहीण आहे आणि आमच्या वावरात परत भाजी लावत आहे. मी तुम्हाला ते दाखवायला आले. ते का आमच्या मम्मीला मोबाईल घेऊन दिलाय आता आम्ही, आणि तेव्हा वावरात येऊन कशी मोबाईल बघते. इंस्टाग्रामचं वेळ लावलंय आम्ही सगळ्यांना. आता सावलीने आता आले होते वावरात. हे बघा, अशी मशीननी भाजी लावित आहे. आणि हे मम्मीने ते भाजी लावित आहे. तर इथं शेजारी बोरीचं झाड आहे. या वेळेला कसे छोटे छोटे बोर आले कच्चे. तुम्ही खाल्ले का बोरं? कॉमेंट करून नक्की सांगा. तर मॉम मी जाते आता. माझी मम्मी कशी पळत ही बघा.